महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये 2017 पासून ही माननीय नगराध्यक्ष आशिफभाई तांबोळे त्यावेळेसपासून हे ठराव वगैरे सगळी प्रक्रिया चालू होती। पूर्वी या ठिकाणी सर्व उपस्थित बांधवांना सांगू इच्छितो की 2017ला एक परिपत्रक निघालं आणि परिपत्रक निघाल्यानंतर शासनाचे अधिकार ते सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन ओके साहेब ते सगळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी देण्यात आले आणि त्या ठिकाणी शासन आणि आपल्या संस्था शासकीय संस्था यांनी थोडं खर्चाच्या बाबतीमध्ये काही विषय थोडे बाजूला घेतले आणि कुठल्या तरी सेवाभावी संस्थेने किंवा कुणीही जनतेतून लोकवर्गणीतून किंवा कुणीही पुढे येऊन पुतळे उभा करण्याकरता सहकार्य करत असतील तर त्या पद्धतीचा रितसर प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे द्यावा। त्या ठिकाणच्या जागेच्या कुठल्या अडचणी नसाव्या, विविध अशा शर्ती अटी जवळपास त्यामध्ये 21 अटीला अधीन राहून त्या ठिकाणी परिपत्रक आपलं जाहीर झालं। त्या अनुषंगानं दोन्ही पुतळे थोर पुरुषांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये मी पहिल्यापासूनच सकारात्मक होतो। आशुरोड पुतळा व्हावा आणि पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी माझी भावना त्या ठिकाणी होती आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जवळपास प्रक्रिया पूर्ण झाली आणि आज त्याची मान्यता ही माननीय जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी आपल्या नगरपालिकेला प्रदान केलेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये पण सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, परंतु त्या ठिकाणी पुतळा पूर्णाकृती करण्याचा हा विषय होता आणि मी स्वतःहून त्या ठिकाणी आलो होतो। थोडा आपला पाठपुरावा समन्वय आपलं एकमेकामध्ये थोडं घडलं नसावं असं म्हणजे मला वाटतं आणि परत नंतर भैया उपोषणाला बसले आणि बसल्यानंतर 4 दिवस झाले मी कालच भेटायला गेलो, काल ही सगळी माहिती दिली। आज आपण सगळेजण एकत्रित बसत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी पुतळा बसवण्याचा आपला निर्णय सर्वानुमते त्या ठिकाणी झालेला आहे। कुठली अडचण वगैरे काही असणार नाही, परंतु थोडं मी तिथून त्या ठिकाणी गेलो परत सगळ्या दिवसभर 4-5 जणांना माहीत आहे मी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करत माननीय शिवसाहेब सगळे तुमच्यासमोर सगळं DP त्या नगरपालिकेची मालकीची जागा त्याचे उतारे सगळी जी काही आवश्यक कागदपत्र लागतात ती सगळी आज दिवसभर जमा केली। 6-6:30 वाजता माननीय शिवसाहेब आमचा आता ठरलं की का म्हणजे अजेंडा निघणार आणि सोमवारी आता सुट्टी आलेली आहे आणि मंगळवारी सर्वसाधारण सभा आणि त्या सभेमध्ये आपण मंजुरी या ठिकाणी देऊ, त्यामध्ये आता कुठली अडचण राहिली नाही। परंतु माझी सर्व बांधवांना एक नम्रतेची विनंती, ह्याच्यामध्ये काही 2-3 विषय मी म्हणजे कुणाचे गैरसमज होऊ नये म्हणून थोडे मी काही गोष्टी आपल्यासमोर नमूद करतो की त्याच्यामध्ये आपण जर पुतळा त्या ठिकाणी केला तर तो पुतळा आपल्याला तिथं ठेवता येणार नाही। त्याच्या बाबतीमध्ये परत आणखीन कुणीतरी म्हणायचं हे तर असं त्याच्या बाबतीमध्ये थोडं मला मार्गदर्शन केलं तर जरा बरं वाटेल। तुम्हाला जसं पाहिजे आपलं हे आपलं स्ट्रक्चर जे काही आपला ती पुतळा वगैरे तो आर्किटेक्चरकडनं डिझाईन करून आपण त्या ठिकाणी करू। पूर्णाकृती पुतळा मी डिझाईन दिलेला आहे, त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काय सुचवायचं असेल तर एक 5 जणांची कमिटी नेमा, तुमच्या पद्धतीनं सगळं कामकाज करू, कुठली त्याच्यामध्ये कमतरता असणार नाही। पुतळ्याचा सगळा खर्च तुम्ही कोण करणार असेल तर सांगा, नसेल तर राजविजय क्रीडा मंडळातर्फे 100% खर्च उचलण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतो। फक्त तो पुतळा त्या ठिकाणी जवळ म्हणजे हे तसं कलेक्टर आपल्याला परमिशन हे तसं शासन परिपत्रक आहे आणि छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे आता पहिला तो सुद्धा आपण तो चबुतरा वगैरे काढतोय आणि तो पुतळा नगरपालिकेमध्ये जमा करतो। तशाच पद्धतीनं हा जो पुतळा आहे हा पण आपल्याला तो तिथं हा नगरपालिकेमध्ये, कारण ती शेवटी शासकीय जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण सगळेजण प्रेम करत असलो तरी शेवटी ती देशाची संपत्ती आणि त्यामुळं हे दोन्ही पुतळे नगरपालिकेच्या सुरक्षितेमध्ये त्या ठिकाणी राहणार आहेत। ह्याच्याबद्दल परत आणखीन इकडं तिकडं असं काहीतरी विषय जर झाला तर त्याची मान्यता जर अडकून बसली तर मी तुमच्या शब्दात अडकून बसेन अशी मला भीती वाटते। त्याच्या बाबतीमध्ये मला थोडं सांगावं जरा, तेवढी माझी एक नम्रतेची विनंती आहे। परत दुसरा एक विषय असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये सगळं आपण
सुखसुयी सगळं बाबासाहेबांबद्दलचं शिल्प त्यांचं जे जीवनपट आहे तो आपण मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू, हे सगळं करू. फक्त जुनी एक त्या ठिकाणची मागणी होती. मी काही लोकांबरोबर बोललो की चौक जो आहे त्या चौकाला शंकेश्वर चौक असं एक त्यांच्या नामकरणाचा एक जुना विषय, परंतु त्याच्या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू चौक असे वादग्रस्त विषय तिथं आहेत. तर त्याच्यामध्ये आणखीन थोडं परत काही ना काही इथं कोणी ना कोणी राजकारण आणतंय. आता मला माहित आहे मला किती त्रास ह्या 10-15 दिवसामध्ये झालेला आहे किंवा काय, मी काही बोलत नाही, परंतु माझं पहिल्यापासून पॉझिटिव्ह कामं करणं आणि चांगला सकारात्मक मार्ग काढणं ह्याच्याकडे माझा सगळा कल असतो. ह्याच्या बाबतीमध्ये थोडं मला जर सगळ्यांनी जरा थोडी मुभा दिली तर मला म्हणजे ही सगळी प्रक्रिया आत्ताच मी आणि शिवसाहेब आम्ही बसून सगळं सर्वसाधारण सभा वगैरे मंजुरी नाही तर तुम्ही शिवाजी महाराज पुतळ्याची मंजुरीची पत्र ही वाचा जरा.